Hello students, welcome to a new video on our new lesson, and today we are going to learn the unsinkable ship. On So let's begin. On 10th April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton, England to New York. She was called the Titanic. The word Titanic means huge. And this was her maiden voyage. Maiden means first. This was her first voyage. Voyage, it means the journey on the sea or the journey on water. It is called voyage. So that is her first voyage. She set out to cross the Atlantic Ocean and she carried more than 2,000 passengers. The Titanic was like a floating town. 10 एप्रिल 1912 साउथम्प्टन इंग्लंड मधून जगातली त्यावेळची सर्वात मोठी जहाज जिचं नाव होतं टायटॅनिक. टायटॅनिक या शब्दाचाच अर्थ मुळात ह्यूज, भव्य, दिव्य असा होतो. आणि ही जहाज साउथम्प्टन इंग्लंड पासून ते न्यूयॉर्क पर्यंत निघाली होती. आणि नुकतीच तयार झालेली ही जहाज पहिल्यांदाच हा प्रवास करणार होती आणि जवळपास 2000 पॅसेंजर्स घेऊन ही जहाज अटलांटिक ओशन पार करणार होती. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 stories. Inside, she was like a large hotel with grand staircases, dining rooms, shops, and swimming pool. So Titanic, it was a very large ship, but it was not just large, it was grand also. ती फक्त आकारातच मोठी नव्हती तर आरामामध्ये सुद्धा ती अतिशय भव्य होती. पाण्यावर चालणारी ती जवळपास 15 मजली इमारत इतकी उंच होती. आणि त्याच्यामध्ये मोठमोठे हॉटेल्स होते, स्विमिंग पूल्स होते, डायनिंग रूम्स होते. सगळ्या सुविधांनी युक्त असं हे जहाज पहिल्यांदा समुद्रावरती चालणार होतं. Everyone thought that the Titanic could never sink and they called her the unsinkable ship. The ship's builders were so sure that they put only a few lifeboats on the ship. The size was very big and huge. So they thought that it was an unsinkable ship. तिचा आकार बघूनच लोक म्हणायचे की हे जहाज समुद्रात डुबूच शकत नाही, बुडूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं द अनसिंकेबल शिप. आणि या जहाजावरती हे बुडणारच नाहीये हे लक्षात घेऊन त्यांनी खूप कमी सुरक्षा रक्षक बोटी ठेवल्या होत्या छोट्या, ज्यांना लाईफ बोट्स म्हणलं जातं, ज्या संकटाच्या काळामध्ये तिथल्या पॅसेंजर्सला वाचवण्यासाठी कामाला येतात. The journey was very comfortable and the passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. It was a very comfortable ship and so the passengers were very safe, and that's why they were enjoying the first or the maiden voyage of the Titanic. And then came the night of 14th April. The sky was clear and the sea was calm. Many of the passengers were asleep. Captain Smith knew that there were icebergs nearby, so he told a man to keep a watch from the top of the ship. And then came the night of 14th April. आणि मग 14 एप्रिलची रात्र उगवली, ज्या दिवशी आकाश निरभ्र होतं, स्वच्छ होतं.
आणि कॅप्टन स्मिथ जे त्या जहाजाचे कॅप्टन होते, त्यांना हे माहिती होतं की जहाज आता ज्या भागात पोहोचलंय समुद्राच्या, तिथं खूप मोठे मोठे आईसबर्ग्स आहेत. आईसबर्ग मीन्स अ लार्ज मास ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी, ज्याला आपण मराठीमध्ये हिमनग म्हणतो. आणि असे हिमनग समुद्रामध्ये बर्फाच्या डोंगरासारखे उभे असतात. यांचं वैशिष्ट्य हे असतं की हे वरती फक्त आपल्याला 1 अंश दिसतात आणि 9 अंश खाली हे अस्ताव्यस्त पसरलेले असतात. आणि अशा हिमनगांनी व्यापलेला वेढलेला तो समुद्राचा भाग होता. आणि त्यामुळे कॅप्टन स्मिथ यांनी आपल्या एका माणसाला जहाजाच्या सर्वात वरती डेप्यूट केलं होतं, नेमलं होतं आणि त्याला सांगितलं होतं की बघ, तुला आईसबर्ग दिसले तर लवकरात लवकर कळव. आणि तो माणूस तिथून त्याचं काम करत होता. So he told a man to keep watch from the top of the ship, and suddenly at 11:40 p.m. the man saw something. He grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. Iceberg, he yelled. बरोबर 11:40 त्या माणसाला समुद्रात काहीतरी भयानक दिसलं. एक भला मोठा हिमनग टायटॅनिकच्या एक्झॅक्ट समोर होता. तो माणूस जोरात आईसबर्ग म्हणून ओरडला. कॅप्टन स्मिथ fought hard to steer the Titanic away from the iceberg, but the ship changed direction slowly and her side scraped the mountain of ice. आणि तो आईसबर्ग ओरडल्या ओरडल्या कॅप्टन स्मिथनी जहाज स्टीर करायचा प्रयत्न केला, मीन्स टू टर्न द शिप. He fought really hard to turn the ship away from that iceberg, but it was a very big ship, and so it turned very slowly. खूप मोठं जहाज असल्यामुळे त्याला वळायला सुद्धा खूप वेळ लागला. आणि त्याच्यामुळे वळताना त्या जहाजाचा समोरचा काही भाग त्या आईसबर्गला थडकला, घासून गेला. स्क्रॅप्ड, स्क्रॅप म्हणजे घासून जाणे. पण नुसतं घासून नाही गेला, तर त्या घासण्यामुळे त्या जहाजाचा पत्रा फाटला आणि पाणी आत यायला सुरुवात झाली. Scraped the mountain of ice. A shower of ice fell on the deck, onto the deck, and the iceberg cut holes along the ship's side. सगळ्या समोरच्या डेकवर म्हणजे जहाजाचा जो पुढचा भाग होता त्या भागावरती बर्फच बर्फ पडला त्या आईसबर्गचा. आणि त्या जहाजाच्या खालचा भाग तो आईसबर्ग कापत गेला, चिरत गेला, ज्यातून पाणी आतमध्ये यायला सुरुवात झाली. वॉटर बिगॅन टू pour into the lower decks. Most passengers heard nothing and slept on. अनेक पॅसेंजर्सला काहीच माहित नव्हतं, ते निवांत झोपलेले होते. पण आता या जहाजाच्या समोरच्या भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली होती. कॅप्टन स्मिथ and his crew could not stop the water flooding through the ship. They knew the Titanic was in great danger. The unsinkable ship was sinking. At 12:15 a.m., Captain Smith sent urgent messages on the ship's radio asking for help. Help! Titanic sinking! Come quickly! कॅप्टन स्मिथ आणि त्यांचा जो क्रू होता, क्रू म्हणजे टीम, जहाजावरच्या लोकांची, काम करणाऱ्या लोकांची, त्यांना लक्षात आलं की आता हे पाणी जे आत घुसतंय जहाजाचे ते आपण बंद करू शकत नाहीये. ते वाढत चाललंय आणि कधीच न बुडणारं जहाज बुडायला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे 12:15 घाबरलेल्या कॅप्टन स्मिथनं रेडिओवरून सर्वत्र मेसेज पाठवला की लवकर या, कम क्विकली, हेल्प, टायटॅनिक इज सिंकिंग. टायटॅनिक बुडतंय, मदत करा. And he ordered his crew to wake all the passengers up. आणि त्यांनी सर्व लोकांना उठवण्याची जबाबदारी आपल्या क्रू मेंबर्स कडे दिली. सगळीकडे रेडिओवरती, वायरलेस वरती तो मेसेज पाठवला गेला
A ship called the California was only 20 miles away, but she did not receive Titanic's message. Her radio was turned off and the radio operator was asleep. कॅलिफोर्निया नावाचं जहाज टायटॅनिक पासून फक्त 20 मैल अंतरावरती होतं. आणि दुर्दैव असं होतं की त्यांना हा मेसेज मिळालाच नाही, कारण त्यांचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ ऑपरेटर जो होता तो गाढ झोपलेला होता. Another ship called the Carpathia heard the Titanic's calls and sailed at full speed towards her. Unfortunately, the Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. आणि हा मेसेज अजून एका दुसऱ्या जहाजाला मिळाला जिचं नाव होतं कार्पेथिया. त्यांना हा मेसेज मिळाल्या त्यांनी पूर्ण स्पीडनं टायटॅनिक कडे धाव घेतली, पण दुर्दैव असं होतं की ते टायटॅनिक पासून खूप लांब होते. त्यांना टायटॅनिक पर्यंत पोहोचायला 3 तासांचा वेळ लागला. So, meanwhile, the Titanic was sinking rapidly. The crew lowered the lifeboats into the sea, but there was only enough space in the boat for a few hundred passengers. The Titanic had more than 2,000 people on board, and the ship began to tilt into the sea. People began to jump from the deck into the ice-cold water. एक्झॅक्ट फिगर सांगायची तर त्या दिवशी टायटॅनिक वरती लोक होते 2224 आणि लाईफ बोट्स होत्या फक्त 20. फार थोड्या लोकांना तिथं जागा मिळाली. बाकीच्या अनेक लोकांना वाटलं की चला आपण पोहून आपला जीव वाचवू, म्हणून त्यांनी समुद्रामध्ये उड्या घेतली. परंतु समुद्रातलं पाणी हे बर्फासारखं थंड होतं. ज्या पाण्यामुळं, ज्या थंडीमुळं त्या अनेक लोकांचा जीव गेला. आणि टायटॅनिक आता कलायला सुरुवात झाली. टिल्ट टिल्ट मीन्स मूव्ह इन स्लोपिंग बेंट पोझिशन. टू मूव्ह इन अ स्लोपिंग बेंट पोझिशन. टायटॅनिकची पुढची बाजू आता पाण्याखाली जात होती आणि मागचा भाग हळूहळू वरती येण्यास सुरुवात झाली होती. अशा अवस्थेमध्ये तिरप ते जहाज समुद्रामध्ये दिसायला लागलं. The ship began to tilt into the sea. People began to jump from the deck into the ice cold water. अनेक लोकांना असं वाटलं की आपण पोहू शकतो तर आपण उडी मारावी, परंतु खाली पाणी मात्र बर्फासारखं थंड होतं. With its lights still shining, the Titanic stood upright for a few minutes, and then at 2:20 a.m. on 15th April, she vanished into the sea. काही काळ टायटॅनिक समुद्रामध्ये सरळ उभं होतं, जेव्हा त्याचे लाईट्स देखील चालू होते. 12:15 मेसेज पाठवला गेला आणि 2:20 रात्री टायटॅनिक सारखं जहाज समुद्राच्या लाटांमध्ये गायब झालं. इट व्हॅनिश्ड इन टू द सी.